श्री राधा राधा, श्री राधा राधा, श्री राधा राधा, श्री राधा राधा। बरसाने की राधा, श्री राधा राधा, बरसाने की राधा, श्री राधा राधा, बरसाने की राधा, श्री राधा राधा, बरसाने की राधा, श्री राधा राधा। श्री राधा राधा, श्री राधा राधा, श्री राधा राधा, श्री राधा राधा, बरसाने की राधा, राधा राधा, बरसाने की राधा, राधा राधा। राधा राधा, श्री राधा राधा राधा, श्री राधा राधा, श्री राधा राधा, बरसाने की राधा, श्री राधा राधा, बरसाने की राधा, श्री राधा राधा। हरिओम। श्री राधा वृष भानु की दुलारी, श्री राधा वृष भानु की दुलारी, भानु की दुलारी माया की रात की प्यारी, भानु की दुलारी माया की रात की प्यारी। श्री राधा राधा, श्री राधा राधा, श्री राधा राधा, श्री राधा राधा, बरसाने की राधा, राधा राधा, बरसाने की राधा, श्री राधा राधा। श्री राधा रटे जो भी प्राणी, श्री राधा रटे जो भी प्राणी, बरसाना उनको मेरे राजधानी, बरसाना उनको मेरे राजधानी। श्री राधा राधा, श्री राधा राधा, श्री राधा राधा, राधा राधा, बरसाने की राधा, श्री राधा राधा, बरसाने की राधा, राधा राधा। मैं तो रटू श्री राधा राधा नाम ब्रज की गलियन में, रटू श्री राधा राधा नाम ब्रज की गलियन में। कोई आके
कोई कोई आके आम ब्रिज की गलियन में मैं तो रतु तो रतु श्री राधा राधा राम ब्रिज की गलियन में तो रतु श्री राधा राधा राम ब्रिज की गलियन में रटो श्री राधा राधा नाम ब्रिज की गलियन में तो रटो श्री राधा राधा नाम ब्रिज की गलियन में तब डोलू कई कई राधा तब डोलू कई राधा मिट जाएगी जीवन की बाधा मिट जाए जीवन की बाधा तब डोलू कई कई राधा तब डोलू कई राधा मिट जाएगी जीवन की बाधा मिट जाए जीवन की बाधा मिल जाए मिल जाए घनश्याम ब्रिज की गलियन में मैं तो रटू मैं तो रटू श्री राधा राधा नाम ब्रिज की गलियन में तो रटू श्री राधा राधा नाम ब्रिज की गलियन में रटो श्री राधा राधा नाम ब्रिज की गलियन में रटो श्री राधा राधा नाम ब्रिज की गलियन में अब तो आस ही जीवन की अब तो आस है जीवन की रज मिल जाए मोहे श्री चरणन की रट मिट जाए मोहे श्री चरणों रज मिल जाए मोहे श्री चरणन की रज मिल जाए मोहे श्री चरणों जब निकले जब निकले तन से प्राण ब्रिज की गलियन में मैं तो रटू तो रटू श्री राधा राधा नाम ब्रिज की गलियन में मैं तो रटू श्री राधा राधा नाम ब्रिज की गलियन में मैं तो रटू श्री राधा राधा नाम ब्रिज की गलियन में मैं तो रटू श्री राधा राधा नाम ब्रिज की गलियन में मैं तो रटू श्री राधा राधा नाम ब्रिज की गलियन में मैं तो रटू श्री राधा राधा नाम ब्रिज की गलियन में मैं तो रटू श्री राधा राधा नाम ब्रिज की गलियन में मैं तो रटू श्री राधा राधा नाम ब्रिज की गलियन में ब्रिज की गलियन में ब्रिज की गलियन में ब्रिज की गलियन में
ब्रिज की गलियन में, ब्रिज की गलियन में, ब्रिज की गलियन में, ब्रिज की गलियन में। हरि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा दात्री स्वास्वदा नमस्तुते। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मां शैलपुत्री रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मां ब्रह्मचारिणी रूपिणी संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मां चन्द्रघण्टारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मां कूष्माण्डारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसा महापातकनाशनम् मनोजयं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजयं वानरयुद्धमुख्यम् श्रीरामदूतं शरणम्। चराचरामध्ये वास करणारी त्याई भगवतीची तुला शक्ती आणि अशा त्या आई भगवतीच्या कृपेने आणि साधू संतांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्व भाविक भक्तांच्या प्रयत्नाने सहकार्याने आणि आपल्या स्वतःच्या भाग्याने सुरुवात केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या ठिकाणी आपण आई भगवतीचं चरित्र या ठिकाणी श्रवण करीत आहात।
आणि व्यासदेव आणि जन्मेजय यांच्या संवादामध्ये सुतजी आणि शौनक यांचा संवाद, व्यास आणि नारद यांचाही संवादामध्ये, आणि हा सत्संग चालू आहे. व्यासांना अनेक प्रश्न विचारले जन्मेजयाने. जन्मेजयाने प्रश्न विचारला की प्रभू रामचंद्रांना आई भगवतीने आपली शक्ती दिली रावण मारण्यासाठी. सीतामाता सुद्धा आई भगवती आहे. हा रामचंद्र अवतार विष्णूंनी का घेतला? व्यासांनी सांगितलं अनेक अवतार घेतले आई भगवतीच्या आज्ञेने. आणि जसा प्रसंग आला असेल आई भगवतीने विष्णूंना आज्ञा केली. कृष्ण अवतार सुद्धा झाला. आणि कोणाच्या पोटी झाला तर त्या ठिकाणी सांगितलं वसुदेव देवकी. त्याचं कारण काय? व्यासाने सांगितलं वसुदेव देवकी या आधी कश्यप आणि आदित्य होते. परंतु एक वेळ येदने करण्यासाठी आणि वरुणाकडून त्यांनी कामधेनू आणली होती. आणि यज्ञ पूर्ण झाल्यानंतर आणि ती गाय वरुणाने मागितल्यानंतर यांनी ती गाय दिली नाही. त्यावेळेला त्यांना शाप दिला की जा, तुला जन्म घ्यावा लागेल आणि त्यावेळेला तू गोपाल होशील. आणि ही अदिती जी तुझी पत्नी आहे जी देवकी होणार, आणि दिती ही रोहिणी होणार, असा शाप दिला. आणि शाप दिल्यानंतर आशीर्वादही मिळाला की आई भगवतीच्या कृपेने तुझ्या पोटी साक्षात विष्णू अवतार घेणार. आणि प्रसंग असा आहे, दितीला त्या ठिकाणी इंद्र हाही पुत्र आहे आपल्या आदितीला. आणि दितीला इच्छा झाली की इंद्रासारखा पुत्र आपल्यालाही व्हावा. आणि ती गर्भवती आहे. पण इंद्राने तिच्या गर्भाला नष्ट करण्याचा निर्णय घेतला. आणि एक वेळ पाय न धुता तसंच, आणि ती झोपी गेल्यानंतर दिती, म्हणून झोपताना माणसाने कधी पाय धुतले पाहिजे. काही अनिष्ट शक्त्या ज्या असतात ना त्या चाल करत नाही आपल्यावरती. आपल्या घरामध्ये शारीरिक विधी केल्यानंतर पायावरती पाणी घेतल्याच गेलं पाहिजे, पाय धुतल्या गेले पाहिजे. अहो विक्रम राजाने तर निश्चित पाय धुतल्यानंतर टाक कोरडी राहिली होती. तेवढ्यामुळे सुद्धा त्यांना हात गमावे लागले होते. काही लोक शारीरिक विधी करायला गेल्यानंतर पायावरती पाणी सुद्धा नाही घेत.
पाय धुतल्याशिवाय झोपू सुद्धा नाही. लक्ष्मीचा क्षय सुद्धा होतो त्या घरामध्ये. आधी तिने ती चूक केल्यानंतर आणि इंद्राने तिच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि तिच्या गर्भाचे 7 तुकडे केले. हे प्रसंग व्यासदेव सांगतात जन्मेजयाला. आणि 7 तुकडे केल्यानंतर परत एका तुकड्याचे परत 7 तुकडे केले, असे 49 तुकडे झाले. आणि दितीला दुःख झाले त्या ठिकाणी. आणि दितीने अदितीला शाप दिला की जसं माझ्या गर्भाचे तुकडे झाले ना तुझ्यामुळे, तुझ्या पुत्राने माझ्या गर्भाचे तुकडे केले, तुझ्या सांगल्यावरून केले. मग आज जसं मला माझ्या पुत्रांचं दुःख सहन करावं लागते, तसे तुझाही पुत्र होतील आणि त्यांना जन्मताच मरण्याचं दुःख तुला होईल. आणि म्हणून देवकीचे पुत्र जे आहेत ना, कंसाने मारले होते ते कारण शापच आहे दितीने दिलेला. आणि नंतर पुढे व्यासदेव आणि जन्मेजय यांच्या संवादामध्ये व्यासदेव म्हणतात की राजा, उत्पत्तीच्या वेळी आणि ब्रह्मदेवाने हृदयापासून धर्म हा नावाचा पुत्र निर्माण केला. तो सत्यवादी आणि वैदिक धर्म मानणारा होता आणि त्यांनी दक्षाच्या कन्यांशी विवाह केला होता. इथं 10 कन्या सांगितल्या, पण 13 कन्या दिलेल्या होत्या. आणि त्यामध्ये आणि त्यांना हरी, कृष्ण, नर, नारायण असे पुत्र झाले त्या धर्माला. आणि नर आणि नारायणाचा त्या ठिकाणी अवतार झाला. आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ते तपश्चर्या करायला लागल्यानंतर, आणि इंद्राचा एक स्वभाव आहे, कोणी तप करायला लागलं म्हणजे त्याला असं वाटायचं की आपल्या सिंहासन हे जाणार, आपल्या सिंहासनासाठी हे तपश्चर्या करीत आहे. आणि त्याने अप्सरा पाठवल्या नारायणाकडे, जसं भोलेनाथांकडे त्या ठिकाणी कामदेवाला पाठवले, त्या पद्धतीने अनेकांची तपश्चर्या भंग करण्यासाठी इंद्राने अडचणी त्या ठिकाणी आणल्या. इंद्र त्याला म्हणतात, ज्याला दुसऱ्याचं सुख सहन होत नाही त्याला इंद्र म्हणतात. एखाद्याकडे भरपूर संपत्ती असू द्या, पण जो दुसऱ्याचं चांगलंच पाहत नाही तो इंद्रच आहे. जो समाधानी नाही तो इंद्रच आहे. हरी असोनी इंद्राची संपत्ती, 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 असोनी इंद्राची संपत्ती. परिसमाधान नाही चित्ती, परिसमाधान नाही चित्ती, समाधान नाही चित्ती, परिसमाधान नाही चित्ती, असोनी इंद्राची संपत्ती, असोनी इंद्राची संपत्ती, असोनी इंद्राची संपत्ती,
असोनी इंद्राची संपत्ती परी समाधान नाही चित्ती. संपत्ती असावी पण समाधानही असावं. काही ठिकाणी संपत्ती भरपूर आहे पण समाधान बिलकुल नाही. एखादा गरीब असेल पण समाधानी माणूस आहे. समाधानी मानण्यामध्ये आहे. एका शेठजीकडे एक मुनमजी होता आणि तो मुनमजी सर्व आणि व्यवहाराचा हिशोब ठेवायचा. शेठजीने त्याला विचारलं की आपल्याकडे किती संपत्ती आता जवळजवळ. तेव्हा मुनमजीने सांगितलं, शेठजी तुमच्या पुढे 7 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती आहे. ऐका काय सांगितलं. शेठजीला मुनमजीने सांगितलं पुढची 7 पिढी तुमची, तुम्ही गेल्यानंतर पुढच्या 7 पिढ्या बसून खातील काही न करता एवढी संपत्ती आहे. तेवढं सांगितलं मुनमजीने तर शेठजीने दिवसभर जेवणच केलं नाही. मुनमजी म्हणाले, का शेठजी तुम्ही जेवण का करत नाही. म्हणे तुम्ही सांगितलं की बा 7 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती आहे. म्हणे मग चांगलं आहे ना. अहो म्हणे 7 पिढ्या बसून खातील हे बरोबर आहे पण मग 7 पिढ्या नंतर पुढे काय होणार म्हणजे ते बी चिंता यांनाच आहे. हा असा माणूस समाधानी राहील का जो त्याची तर चिंता करतोय पण पुढच्या 7 पिढ्यांची चिंता करायला हाच आहे. कधी समाधानी राहणार हा नाही. समाधानी माणूस तो आहे ज्याचा वेळ नामचिंतनामध्ये जातो. समाधान मिळून घ्यायचं जर असेल ना तर त्या ठिकाणी नामचिंतन फार महत्वाचं आहे. संत संग महत्वाचा आहे. कथा कीर्तन हे महत्वाचंच आहे. आणि समाधानी माणूस गरीब जरी असेल तर राहू शकतो कारण त्याचा वेळ इथं गेला पाहिजे. सदा नाम घोष सदा नाम घोष करो हरि कथा. सदा नाम घोष करो हरि कथा. सदा नाम घोष करो हरि कथा. सदा नाम घोष सदा नाम घोष करो हरि कथा. सदा नाम घोष करो हरि कथा. सदा नाम घोष करो हरि कथा. सदा नाम घोष सदा नाम घोष करो हरि कथा. सदा नाम घोष करो हरि कथा. सदा नाम घोष करो हरि कथा. तीन सदा चिता समाधान तेने सदा चिता समाधान. तेने सदा चिता समाधान. तेने सदा चिता समाधान. सदा नाम घोष सदा नाम घोष करो हरि कथा. सदा नाम घोष करो हरि कथा. सदा नाम घोष करो हरि कथा. सदा नाम घोष हो सदा नाम घोष करो हरि कथा. 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 सदा नाम घोष करू हरि कथा पण तेने सदा चित्ता समाधान. समाधानी माणूस तो आहे. उल्हासचं काम आवडतं आपल्याला
उल्हास महाराज एकदम आनंदी. हा आणि इंद्राने अप्सरा पाठवल्या कोणाकडं? नरनारायणाकडं. आणि अप्सरा पाठवल्यानंतर किती पाठवल्या? 16,100. काही ठिकाणी 16,050 सांगितल्या. आणि तेवढ्या अप्सरा त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी नाचगान करायला सुरुवात केली. पण ते नारायण होते. नारायणाने त्यांना समजून सांगितले, जसं तुकोबारायांकडे स्त्री पाठवली होती काही नास्तिक लोकांनी. आणि तुकोबारायांची परीक्षा घेण्यासाठी, त्यांना छळण्यासाठी ती स्त्री गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी त्या स्त्रीला सांगितलं, जोपर्यंत तुझं तारुण्य आहे तोपर्यंत ठीक आहे, पण पुढची अवस्था तुझी काय होणार आहे पाहून घे. पुढे काय होणार ते चित्र आतापासूनच दाखवून दिलं तुकोबारायांनी. तर जीर्ण झालेला देह, सफेद वाल, कोणी लक्ष देत नाही. पुढचे दिवस तिचे. आणि तुकोबारायांना तिला दावून दिल्यानंतर तुकोबारायांच्या चरणावरती ती लोटांगण घालायला लागली, शरण आली. कारण जगद्गुरु तुकोबारायांनी तिला आधीच सांगितलं होतं, जाई उत माते न करी सयास, जाई उत माते न करी सयास, जाए तुम्हारे करी सायास, जाए तुम्हारे करी सायास. आम्ही विष्णुदास, आम्ही विष्णुदास तैसे नहे, जाई उत्तमाते करी सायास, जाई तुम्हाते करी सायास, जाए तुम्हारे आम्ही विष्णुदास तैसे नोहे, आम्ही विष्णुदास तैसे नोहे, आम्ही विष्णुदास तैसे नोहे, जाए तुम्हारी करी सायास, जाए तुम्हारी करी सायास, जाए तुम्हारी करी सायास. जाई तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे. तसे नारायणाच्या जवळ त्या ठिकाणी या अप्सरा आल्यानंतर त्यांनी समजून सांगितलं. आणि आपल्या मांडीवरती थाप मारल्यानंतर आणि तिथून अनेक अप्सरा त्यांनी निर्माण केल्या, उर्वशी वगैरे या सर्व. त्यावेळेला त्यांना पश्चाताप झाला. आणि त्यांना पश्चाताप झाल्यानंतर भगवान परमात्म्याने त्यांना आणि तसं वचनही दिलं की मी तुमचा स्वीकार करेल, पण आता नाही. आई भगवतीच्या आज्ञेने माझा अवतार होणार आहे पुढे, त्या अवतारामध्ये मी तुमचा स्वीकार करेल. श्रीकृष्ण अवतारामध्ये जन्मेजयाला व्यासांनी पुढील कथा सांगायला सुरुवात केली की राजा, एक वेळ नर नारायण आणि प्रल्हाद यांचंही युद्ध झालं होतं. हा प्रल्हाद कोण होता त्या वेळेला सांगायला सुरुवात केली. भगवान परमात्म्याचे द्वारपाल जय विजय. आणि एक वेळ सनत कुमार भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी आल्यानंतर त्या जय विजय यांनी वाट अडवली त्यांची. आणि वाट अडवल्यानंतर शाप दिला
की तुम्ही आमची वाट अडवली, 3 जन्म राक्षस व्हाल. आणि त्या दोघांना शाप मिळाला, 3 जन्म ते राक्षस झाले. हिरण्यकश्यप हिरण्याक्ष झाले, रावण कुंभकर्ण झाले, वक्रदंत आणि शिशुपाल झाले. परंतु त्यांनी उशाप मागितल्यानंतर सनत कुमारांनी सांगितलं की 3 जन्म तुम्हाला राक्षस योनीमध्ये जावं लागेल, पण तुमचा आणि वध करण्यासाठी साक्षात विष्णूला अवतार घ्यावा लागेल, असा आशीर्वाद पण दिला. आणि नंतर कश्यप आणि दिती यांचा प्रसंग आहे. दितीने कश्यपाकडे आणि इच्छा व्यक्त केली, आणि त्यावेळेला कश्यपाने दितीला समजून सांगितलं, पण तरी सुद्धा दितीने ऐकलं नाही. वस्त्र पकडले ऋषींचे. एक म्हण आहे, कामा तुरम न भयम न लज्जा. त्या ठिकाणी कश्यपाने तिला समजून सांगितलं, हे सायंकाळची वेळ आहे, या वेळेला भोलेनाथांचे त्या ठिकाणी गण बिरतात, लक्ष्मीचा वास होतो घरामध्ये सायंकाळच्या वेळेला. म्हणून संध्याकाळच्या वेळेला अंगणामध्ये आणि दीप लावला पाहिजे. त्या ठिकाणी जेवण करत असताना दरवाजे कधी बंद करून जेवण करू नये संध्याकाळच्या वेळेला. त्याचे बरेचसे कारण आहे. आणि समजून सांगितलं त्या दितीला, पण तरी तिने ऐकलं नाही. आणि नंतर कश्यपाने सांगितलं, माझं ऐकलं नाही ना, तू तुझ्या पोटी 2 अधम जन्माला येतील. दितीने सांगितलं, काही हरकत नाही, माझ्या पोटी 2 राक्षस जन्माला येतील, येऊ द्या, पण त्यांचा वध देवाच्या हातून व्हावा, साधूच्या शापामुळे नाही. कारण साधूच्या शापामुळे जो जीव जातो ना, त्याला 28 प्रकारचे नरक भोगावे लागतात. 28 प्रकाराचं वर्णन सांगितलं गरुड पुराणामध्ये, आणि गरुड पुराणातील ते वर्णन भागवत कथेमध्ये सुद्धा घेतलेलं आहे. आणि 28 प्रकारचे नरक त्या ठिकाणी भोगावे लागतात. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ग्रंथामध्ये वर्णन आहे. नरकाची प्राप्ती केव्हा होते? जो भगवान परमात्माचा आणि भक्त आहे, ज्याच्या मुखामध्ये नाम आहे, त्याचा विशेष नाही मुळामध्ये. जो कथा कीर्तन श्रवण करतो, चांगलं काम करतो ना, त्याला नरकवत जाऊ द्या, नरकाचं दर्शन सुद्धा नाही होऊ शकत. मग नरकाची प्राप्ती कुणाला? हरी हरी विन जन्म नरकाची पहिचा, हरी विन जन्म नरकाची पहिचा, हरी विन जन्म नरकाची पैजाना, 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 हरी विन जन्म नरकाची पैजाना. यमाचा पाहुणा, यमाचा पाहुणा प्राणी होय, हरिमुखी माना, हरिमुखी माना, हरिमुखी माना, हरिमुखी माना. यमाचा पाहुणा, यमाचा पाहुणा प्राणी होय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, के म्हणा, हरिमुखे म्हणा. नरकाची प्राप्ती कुणाला? हरिवीन जन्म नरकाची पैजाना, नियमाचा पाहुणा प्राणी. आणि त्या ठिकाणी
नरकाची प्राप्ती माझ्या मुलांना होऊ नये, कारण साधूच्या शापामुळे काय होईल, नरकाची प्राप्ती होते. देवाच्या हातून माझ्या पुत्रांचा वध व्हावा दितीने मागितलं. आणि सनत कुमारांचा शापही आहे जय विजयांना, आणि त्या शापामुळे त्या जय विजयांनी दितीच्या पोटी जन्म घेतला. कारण कश्यपाने सुद्धा सांगितलं होतं 2 आदम जन्माला येतील. आणि नंतर हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष त्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर हिरण्यकश्यपूने तपश्चर्या केली. भागवत कथेमध्ये फार मोठा भाग आहे. आणि हिरण्यकश्यपूने तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले. आणि ब्रह्मदेवांनी सांगितलं काय पाहिजे ते मागून घे. म्हणे मला अमर व्हायचंय. अरे म्हणे अमर होता येत नाही, दुसरं मान. कारण अमर मला सुद्धा नाही होता येत, मलाही मरणे ब्रह्मदेवाने सांगितलं. मग तेव्हा त्याने सांगितलं, ब्रह्मदेवाला असं मागितलं की मला दिवसा मरून येऊ नये, रात्री येऊ नये, घरात नाही, बाहेर नाही, वरती नाही, खालती नाही, तसेच जनावराकडून नाही, माणसाकडून नाही, शस्त्राने नाही, अस्त्राने नाही, असं मरण यावं. तथास्तु म्हटले ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेवाने त्याला ते वरदान दिल्यानंतर तो मरणाला विसरला. आणि जो मरणाला विसरतो तो चांगला वागत नाही. आपण काल पाहून गेलो. चांगला तो वागतो की जो मरण डोळ्यापुढे ठेवत होतो. हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ये नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ये नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. 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 नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय. आय जगदम्बा माता की जय. सियावर रामचंद्र भगवान भगवान की जय. उमापति महादेव जय. पवनपुत्र हनुमान की जय. आणि मरणाला तो विसरला. आणि त्याने सांगितलं की कोणीही देवाचं नाव घ्यायचं नाही, कथा कीर्तन वगैरे कोणी करायचं नाही, कारण मीच देव आहे. आणि जो त्या विष्णूचं नाव घेईल ना त्याला मी सजा देणार, शिरछेद करेल. सर्वांनी त्या ठिकाणी भीतीपोटी भजन करणंही सोडून दिलं. कोणी यज्ञ करत नाही. त्या बाबाला मला तसा डोक्याला हात नको लावून बसा, असं बसू नाही.
डोक्याला हात लावून बसू नये. तसं कुठं बसता माहिती ना? हा, हे ठिकाण नाही ते तसं बसायचं. डोक्याला हात केव्हा लावतो माणूस तसं? फार काही वाईट झालं म्हणजे तेव्हा, आहे की नाही? हा, आपण चांगल्या ठिकाणी आहे, तसं हात लावू नये. इथं आनंद घ्यावा, उलट की समाधानी राहू ना. हे सुख मिळण्याचं ठिकाण आहे, डोक्याला हात लावून बसायचं ठिकाण नाही. आनंदी राहावं. हा, गोपाल कृष्ण भगवान की. काही काही मावश्या गरम झालं की पदराने हवा घेतात. तुमच्यातली घेतलं कोणी अजून? घेऊ नये म्हणून सांगतोय. पदराने सुद्धा अशी हवा घ्यायची नाही द्यायची नाही. पदराने हवा केव्हा देतात? हा, आहे की नाही? आहे ना, कारणच आहे ना त्याचे, आहे की नाही? बसायच्या पद्धती आहे. हा, बसण्याचे म्हणजे कोणत्या ठिकाणी कसं बसावं हे बी पद्धतीच आहे. तरी असो, एखाद्याचे पाय दुखून येत असतील समजा, तर पाय लांबवले तरी चालतात. मस्त पाय लांबवायचे, काही नाही. माझ्याकडून सुद्धा जमत नाही. मी जर कोणाच्या कीर्तनात जाऊन बसलो तर माझेही पाय भरून येतात, मी लांबवतो, काही विषय नाही तो. कारण तुकोबारायांनी सुद्धा तेव्हा आधीच सांगितलं, कथेची सामग्री देह अवसानावरी, नको जाऊ देव भंगा, गात्री माझी पांडुरंगा. पाय दुखून आली एखाद्याची तर लांबवायला हरकत नाही. कोणाचीही सांगतो मी तुम्हाला, बरं का? बसून नाही जमत ते, थोडे लांबवले तरी चालतात, काही हरकत नाही. आणि अहो, इथं तर निजलं तरी फायदा आहे. काय म्हणणं आहे? इथं निजलं तरी फायदा सांगितला. निजल्याने गाता उभा पांडुरंग, निजल्याने गाता उभा पांडुरंग, निजल्याने गाता उभा पांडुरंग, निजल्याने गाता उभा पांडुरंग. निजल्याने गाता उभा नारायण, निजल्याने गाता उभा नारायण, निजल्याने गाता उभा पांडुरंग, निजल्याने गाता उभा पांडुरंग. निजल्याने गाता उभा नारायणही आहे आणि पांडुरंगही आहे, एकच आहे, दोन पाठ भेद. इथं निजलं तरी संत म्हणतात, पुढे उभा पांडुरंग. कारण निजलं तरी चालते, पण कुठे? या ठिकाणी, चांगल्या ठिकाणी. हा, तरी असो, म्हणजे याचा अर्थ असा नाही की डायरेक्ट गादीच घेऊन या, ठीक आहे नाही? उदाहरण दिलं. हा, अरे झोप लागली तरी कथा कीर्तनामध्ये आनंद आहे, असं संतांना सांगायचं आहे. मग पाय तू कोणाला लांबवले तरी चालतं, हे सांगत असताना आपला विषय काय चालू आहे? आणि उन्मत्त झाला हिरण्यकश्यप, नाम घेऊन दी देवाचे, आणि हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. कुणाला नाम चिंतन करू देत नाही, तोही घेत नाही, कोणाला घेऊ देत. इतरही पुत्र आहेत त्याला, पण ते त्याच्यासारखे निघाले. हा, पण एक पुत्र म्हणजे भक्त निघाला, तो म्हणजे प्रल्हाद. प्रल्हाद निघाला. आता कयाधूच्या पोटी भक्ताने जन्म घेतला, याचं काय कारण? याचे 3 कारण आहेत. एक कारण नाही, 3 कारण आहेत, पण ते येतात भागवत कथेमध्ये. इथं पाहण्याची गरज नाही. 3 कारण आहेत. राक्षसाच्या पोटी भक्ताचा जन्म का झाला त्याचं कारण 3 कारण आहेत. आणि एकच कारण पाहायचं म्हटलं तर, गरोदर असताना नारदांच्या आश्रमामध्ये कयाधूने भजन कीर्तन श्रवण केले, प्रवचन श्रवण केले, आणि ते संस्कार पडले गर्भावर. म्हणून आपल्याही पोटी जर चांगला जन्माला यावा असं एखाद्या ताईला वाटत असेल तर त्या ताईने एक करावं, तिने दिवसभर टीव्हीच पहा. चुकलं का? त्या अवस्थेमध्ये आहे की नाही, मंदिरात जावं, पूजन करावं, कथा कीर्तन ऐकावं. या दोघांना सुद्धा कळलं. पारायण करावं, आहे की नाही? हा, पारायण करावं. वडीलधारी मंडळींची सेवा करावी, ते सुद्धा संस्कार पडले पाहिजे. आणि कयाधूच्या गर्भावरती संस्कार पडले ते नारदांच्या आश्रमात. तसे त्याचे 3 कारण आहेत, पण इथं आलेले नाही ना, भागवत कथेमध्ये आलेले आहे. हे थोडक्यात पाहायचं आपल्याला. इथं
आणि प्रल्हादाचा जन्म झाल्यानंतर जन्मताच मुखामध्ये नाम घेऊन आला ते. आणि तसा तर हा जीव आईच्या गर्भामध्ये असतानाच देवाचं नाम चिंतन करतो. गर्भामध्ये असताना गर्भामध्ये असताना प्रत्येक जीवाला कळतं. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मास मलमूत्र जाणं तुझं क्षण क्षण. या ठिकाणी जीव आईच्या गर्भामध्ये असतो तेव्हा देवाची भक्तीच करतो गर्भामध्ये आणि विनंती करतो, देवा अरे मध्ये या दुःखात सोडव. एक वीणकारी या दुःखा विगाडे, एक वीणकारी या दुःखा विगाडे. एक वीणकारी या दुःखा विगाडे, एक वीणकारी या दुःखा विगाडे. त्वरिताचे जाळे उगवणे, त्वरिताचे जाळे उगवणे, त्वरिताचे जाळे उगवणे.
भगवान परमात्म्याचा अवतार झाल्यानंतर सर्वीकडे आनंदाचं वातावरण आहे. चिंता आता गोकुळातील लोकांना राहिली नाही, पण चिंता कुठं गेली? कंसाच्या ठिकाणी. आणि कंसाने काय केलंय? एक एक दैत्य पाठवले मारायला कृष्णाला. हे वर्णन कशात आलेलं आहे? भागवत कथेमध्ये आहे. इथं काही संबंध नाही. इकडं आनंदाचं वातावरण चालू आहे. माया कुठे नेली वसुदेवाने? बंदीखान्यामध्ये. कंसाला वाटलं की ते कन्या म्हणून आली, तिला मारायचे प्रयत्न केले कंसाने, तिलाही गरगर फिरवले जसे बालक मारले तसे, पण ते हातातून निसटली वरती गेली आणि आपला आकार धारण केला. तिने सांगितले, हे कंसा, मी चांगल्या चांगल्याच्या हाती लागत नाही, तू काय मला मारणार? हा, अरे तुला जन्माला आणणारी मीच आहे. हा, तू मला मारू शकत नाही, मी तुझ्या हाती येणार नाही, पण तुझा शत्रू तुला मारणारा, अरे त्याने अवतार घेतलेला आहे. चिंता वाटायला लागली. प्रसंग पुढे भगवान परमात्म्याने लीला केलं कुकुडामध्ये. नंतर गोपिका भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी कात्यायनी मातेचं व्रत करतात. काय? कात्यायनी मातेचं व्रत करतात. पण व्रत करत असताना त्यांची पद्धत चुकली आणि पद्धत चुकल्यानंतर भगवान परमात्म्याने त्यांना समजून सांगितलं की तुम्ही असं स्नान करू नका. त्यांनी ऐकलं नाही. म्हणतात ना, खरं सांगणारा देव बी असला तर लोक ऐकत नाही. भगवान परमात्म्याने नंतर त्यांचे वस्त्र कळंबावरती नेले. काय नेले? कळंबावरती. कळंबावरती बांधून दिले. गोपिकांचं स्नान झाल्यानंतर गोपिकांनी पाहिलं तर वस्त्र दिसत नाही. एक गोपी म्हणाली, आपले वस्त्र कुठं आहे? आणि किनाऱ्यावरती असतील ना, म्हणे दिसत नाही. पहा. तिसरी म्हणाली, अगं कृष्णाने नेले कळंबावरती ते. गोपिका विनंती करतात, कृष्णा, अरे आमचे वस्त्र देऊन टाक. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, वस्त्र नाही, ते वृक्षाला आलेले म्हणे फुलन फळ आहे, त्याच्याशी कोण डोकं लावणार? त्यावेळेला गोपिकांनी त्याची विनंती केली की आमचे वस्त्र देऊन टाक. वस्त्र देई आता आमुचे अनंत, विनंती केली. अरे आमचे वस्त्र देऊन टाक, नाही तर तुझ्या बापाला सांगणार. एक गवडण म्हणाली, जाऊनी आनंद सांगू आता. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या बापाला तुम्हाला सांगायला जायचं असेल ना तर तुम्हाला पाण्याच्या बाहेर यावं लागेल. बाहेर यायला तुम्हाला वस्त्राची गरज पडेल. एक म्हणाली, त्याच्याशी डोकं लावून उपयोग नाही. त्याच्यामध्ये गवडण एक हुशार होती, त्याचं मर्म माहिती होतं. तुम्ही मागितलं, त्या गवडणने त्या कृष्णाला सांगितलं, कृष्णा, तू आमचे वस्त्र देऊन टाक. जर वस्त्र नाही दिले ना तर एक लक्षात घ्या, वाजत से सीता जाऊ पाही प्राण, यशोदेची ना आन तुझ असे. यशोदेची आन सांगितलं आणि यशोदेची शपथ म्हटल्यानंतर त्याने देऊनच टाकलेलं वस्त्र. आणि गोपिकांना सांगितलं की तुम्ही माझ्या प्राप्तीसाठी व्रत करतात ना. कोणतं व्रत? कात्यायनी मातेचं व्रत. म्हणजे कात्यायनी सुद्धा ती आई भगवती आहे. आणि त्या आई भगवतीची वाळूची मूर्ती तुम्ही बनवतात, माझ्या प्राप्तीसाठी व्रतही करतात, पण व्रत करण्याची पद्धत तुमची चुकलेली आहे. माशी पद्धत नको, बिनचूक व्रत करा. आणि भगवान परमात्म्याचं त्यांनी बिनचूक व्रत केलं आणि नंतर भगवान परमात्म्याने त्यांना दर्शन देण्याचा निर्णय घेतला. सुंदर प्रसंग येतील दुसऱ्या सत्रामध्ये. रासलीलेचा प्रसंग का आला देवी भागवतामध्ये पाहायला मिळेल आपल्याला, बरं का. आणि त्याच्यानंतर
आई भगवती महिषासुराचा वध करेल हा प्रसंग येणार आहे. महिषासुराने सुद्धा त्या आई भगवतीला मारायला बरेचसे दैत्य पाठवले आणायला. त्याला इच्छा झाली होती की तिच्या शिव्या करायचा. जेवढे पाठवले तेवढे आई भगवतीने त्यांना ठार केले. नंतर महिषासुराचा सुद्धा वध केला. असे प्रसंग येणार आहेत. किती वाजता? 3:30 ला का? 3:30 वाजता.